हे आवाज येतोय. पिंपरी चिंचवड शहरातील कासारवाडी परिसरामध्ये एका गोडाऊनवरती अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आणि या छापेमारीमध्ये एका अवैध गोडाऊनमध्ये ठेवलेले तब्बल 2 ट्रक सिलेंडर या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जप्त केल्याचं पाहायला मिळतं. नक्की काय कारवाई करण्यात आली आणि हे गोडाऊन अधिकृत होतं का अनधिकृत आणि कुठल्या प्रकारचे हे सिलेंडर होते आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत परिमंडल अधिकारी आहेत पिंपरी चिंचवड शहराचे विजय कुमार क्षीरसागर. सर, काय सांगाल, आपण कारवाई केली, कुठल्या प्रकारचा हा गॅस सिलेंडर आहे आणि कशा प्रकारे या ठिकाणी अवैधरित्या ठेवण्यात आलं होतं? माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरासाठी पुरवठा विभागाचं एक पथक नियुक्त करण्यात आलं होतं. ह्या पथकाने ज्या आलेल्या तक्रारी आहेत त्या अनुषंगाने कासारवाडीतील गॅस एजन्सीला भेट दिली असता तिथे अनेक त्रुटी आढळून आल्या आणि त्यांच्या गोडाऊनला ह्या ठिकाणी भेट दिली असता ह्या ठिकाणी अवैधरित्या त्यांनी केलेला गॅस साठा आढळून आलेला आहे. त्याच्यामध्ये 57 भरलेले गॅस आणि 207 रिकामी गॅस असे आढळून आलेले आहेत आणि नियमानुसार त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे. सर, हे गोडाऊन कोणाचं आहे आणि अशा प्रकारच्या गोडाऊन मध्ये हे गॅस सिलेंडर ठेवणं वैध असतं का? कायदा काय सांगतो? हे गोडाऊन आता कोणाचं आहे ते सांगता येणार नाही, परंतु ह्या ठिकाणी असा साठा करणं हे मानवी जीवितचा धोका आहे आणि यानुसार नियमानुसार याच्यावर कारवाई केली जाईल. सर, कुठल्या कायद्याअंतर्गत आपण त्यांच्यावरती कारवाई करतोय? नव्याने जो कायदा आता महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर भारतामध्ये राबवतो, मेस्मा कायद्याअंतर्गत हा गुन्हा होतो? हो, मेस्मा अंतर्गत त्याच्यावर नक्कीच कारवाई होईल. साधारण सर, आपण या ठिकाणी पाहिले तर मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचे सील सुद्धा असल्याचं पाहायला मिळतं. या ठिकाणी कमर्शियल गॅसचा जो पुरवठा आहे तो कमी असल्याचं पाहायला मिळतं. घरगुती गॅस मधून त्यांच्यावरती काय रिफिलिंग वगैरे करण्यात होत होतं का? असं काय आढळून आलंय का? हे आत्ताच सांगता येणार नाही, तपासांती हा निष्कर्ष काढता येईल. आता या ठिकाणी फक्त साठा केल्याचं आढळून येत आहे. साठा करून ठेवणं कितपत योग्य वाटतं आणि कशा प्रकारे पुढील कारवाई असणार? हे पूर्ण चुकीचं आहे. अशा ठिकाणी साठा करणं हे मानवी जीवितास अतिशय धोका निर्माण करू शकतं आणि ह्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल. नक्कीच आपण पाहिलं तर नियमानुसार ज्या कोणाचं हे गोडाऊन आहे त्या गोडाऊनवरती कारवाई होणार असल्याचं मत त्या परिमंडल अधिकारी विजय कुमार क्षीरसागर यांनी NDTV मराठीशी बोलताना व्यक्त केलं. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.